काय पळाला, काय पळाला, काय पळाला हा बकासूर, काय पळाला हा चिक्याची जोडी, काय पळाला हा काय आसनगावचा बैल तो. वा रे वा, डोळ्याचं पारणंच फेडलं या दोघांनी. या दोन्ही गाड्यांनी डोळ्याचं पारणं फेडलं. दोन्ही नंदी आपले सगळे आपले आहेत. चांगली लढत झाली, भावांच्या मध्ये लढत झाली आणि खरंच आज खरंच खूप एक्साइटमेंट झाली. आज बकासूरने तुम्ही बघितलं इतिहास केला. एक जो पहिला बकासूर पळायचा तो बकासूर सगळ्या महाराष्ट्राला दिसला आणि काय गाडी पळाली आहे. वा रे वा, बकासूर वा. काय बोलावं, एवढं शब्द कमी आहेत या बकासूरबद्दल. कारण तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असा एकमेव नंदी आहे जो 3-4 नंबरचे जे नंदी आहेत ते उजेडामध्ये आणतो तर आणतोच. खरा बादशाह तोच जो 3-4 नंबरचा बैल घेतो आणि दोन्ही खांदी पळवतो, दोन्ही खांदी घेऊन एक गुलाल मिळवतो, असा हा बकासूर पळाला. काय बकासूरच्या कौतुकाचं एक कौतुकच करावं लागेल बकासूरला. आणि खूप छान मजा आली आज शर्यत बघण्यासाठी. आणि आज विठ्ठल नानाने सिद्ध केलं. मी अगोदर सांगितलेलं माझा आवडता बैल विठ्ठल नानांचा चिक्या आहे. त्यांच्या दावणीचा त्या बैलाकडे स्पीड आहे, परंतु काय होत होतं त्याला टॉपचे पैरे होत नव्हते. जर कुणाला जर खोटं वाटत असेल तर त्यांनी मागच्या व्हिडिओ माझ्या बघायच्या. मी तेव्हाच सांगितलेलं की विठ्ठल नानांचा जो चिक्या आहे आत्ता एक दुशामधला, त्याचा पळ खतरनाक आहे. तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातल्या असा टॉपच्या नंदींना सुद्धा हरवण्याची धमक ठेवतो आणि तसंच आज त्यानं केलेलं आहे. आणि गाडी आज बकासूरची आणि त्याच्या आसनगावचा तो कुठला बैला माझ्या लक्षात राहत नाही, तो दोघं जण चांगले पळाले. आणि त्याच्या शेजारी गाडी होती चिक्या कारोंडेकरांचा आणि विठ्ठल नानांचा आजी शेड्यांचा चिक्या. काय गाडी पळाल्या, डोळ्याचं पारणेच फेडलं या दोघांनी. आणि बकासूरनं खास करून हे पारणं फेडलेलं आहे कारण की इकडे टॉपचे होते, दोन्हीही टॉपचे होते आणि ड्रायव्हरसुद्धा टॉपचेच होते. आणि इकडे बकासूरच्या एक जोत्यामध्ये एक 3 ते 4 नंबरचा नंदी आसनगावकरांचा नंदी होता. आणि त्या काय नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. काय पळाला, डोळ्याचं पारणं फेडलं. खरंच तो एक नंदी बकासूरसोबत जो पळाला आहे त्यानं सेमीला ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस खरंच डोळ्याचं पारणंच फेडलं त्यानं सुद्धा. आणि अजून डोळेसुद्धा माझे असे ठवकारलेत. काय अशी लढत हे बघायला मिळायच्या. एक नाही तर 2 नंबर येऊ द्या. एक मी अगोदर सांगितलेलं गुलाल मिळाला एवढं खूप आहे. आणि 4ही नंदी आपले, दोन्ही मालक आपले आणि चांगले दोन्ही जे बैलगाडा ड्रायव्हर होते ते सुद्धा आपलेच. आणि खरंच आज खूप आनंद होतो आहे मला. या बकासूरने एक 2 ते 3 नंबरचा जो नंदी आहे 2-3 नंबरचा तो उजेडामध्ये आणला. त्या बैलालासुद्धा एक मोठी रक्कम येईल, त्या बैलाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये होईल. आणि हा बकासूरच करू शकतो, हा कोणी करू शकत नाही आहे. कारण की तो खरंच एका बैलगाडा शर्यतीचा देव आहे तर आहेच. चांगली गाडी पळाली, सुंदर अशी गाडी पळाली आणि शेजारी गाडीचं कौतुक करतो आहे. आणि बाकीच्या सगळ्या गाड्यासुद्धा चांगल्याच पळाल्या. त्यासुद्धा गाड्यांना मी मला नावं माहीत नाही, ती कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कोणी कितवा नंबर केला. परंतु आज खरंच खऱ्या अर्थाने विठ्ठल नानांच्या चिक्याने डोळ्याचं पारणं फेडलं. मी वारंवार सांगतो आहे की हा याच्याकडे स्पीड आहे, याच्याकडे खरंच स्पीड आहे. टॉपचे पैरे होत नाहीत, परंतु आज त्याचा टॉपचा पैरा झाला कारोंडेकरांचा अजय शेड्यांचा चिक्या. आणि त्या चिक्यानंसुद्धा दाखवून दिलं आहे की खरंच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह आहे तर आहेच. आणि खरंच भावांच्या विरोधामध्ये लढत झाली. लढत ही जी आहे ती आपली खरंच आपली दोन्ही बैलं जिंकू द्या. दोन्ही बैलं आपलीच आहेत, म्हणजे दोन्ही गाड्या आपल्याच होत्या, सगळ्याच गाड्या आपल्या होत्या. परंतु खरंच आज डोळ्याचं पारणं फेडलं. मला त्या चिक्याचा पळ आवडला. विठ्ठल नानांच्या आणि अजय शेड्यांच्या. विठ्ठल नाना अनुभवी ड्रायव्हर आहेत, त्यांना माहिती आहे कुठनं कसं पळावचं. आणि नक्कीच चिक्या आणि बकासूर ही सुद्धा जोडी पुन्हा एकदा पहिल्यांदाच प्रथम विठ्ठल नानांचा अजय शेड्यांचा चिक्या आणि बकासूर ही जर जोडी पळाली मोठ्या मैदानामध्ये तर 100% सांगतो तुम्हाला काहीतरी कमाल करेल. आणि सगळ्या महाराष्ट्राला एक आनंद झालेला आहे. आज पुन्हा एकदा बकासूरने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो काय चीज आहे, तो काय करू शकतो. गटाला तुम्ही बघितलं, गटाला निकाल नव्हता. खूप लोक नाराज झाली, आला बकासूर हरला की काय. परत मी नंतरनं व्हिडिओ केली की बकासूरचा मी बघत राहिलो. नंतरनं मला माहीत होतं काहीतरी घडू शकतं आणि तसंच घडलं. बकासूरचा निकाल जो आहे तो बकासूरला देण्यात आलेला होता. त्या ज्या बैलांना थोडंसं मारहाण झाली होती त्याच्यामुळे थोडंसं त्या गाडीचा निकाल जो आहे तो कॅन्सल केलेला होता आणि बकासूरच्या गाडीला निकाल जो आहे तो दिला. सेमीला कशा पद्धतीनं पळाला बकासूर सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. आणि अशीच गाडी बकासूरची कायम गुलालामध्ये राहो एवढीच इच्छा आहे. बकासूर प्रेमी एक यूट्यूब क्षेत्रामध्ये जरी काम करत असलो तरी कायम मनामध्ये एक
आवड आहेच आपल्या बकासूरमुळेच मी संबंध महाराष्ट्राला ओळखतो. आणि खरंच आज डोळ्याचं पारणं फेडलं. चिक्याने बकासूर आणि तो आसनगावचा बैल आहे. आणि बाकीचे सगळे नंदी चांगले पळाले, त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच कामगिरी करा आणि तुमच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये असंच करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या ज्या फायनलला राहिल्या गाड्या, क्वार्टर फायनल राहिल्या, मेगा फायनलला राहिल्या, ज्यांनी गटामध्ये चांगली लढत दिली त्यांनासुद्धा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.